नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भाव संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी होणार, किती होणार, कशामुळे होणार आणि सध्याची काय परिस्थिती आहे त्या संदर्भातील संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनल तुम्ही नसाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून रोजला बेल म्हणजे घंटा नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतेच करू शकता. अतिवृष्टीने थैमान पिकाची दानादान बघू शकता. नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीचा कहर सुरूच असून रोजी 27 तारखेला जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस कोसळत होता आणि रविवारी 28 तारखेपर्यंत जवळपास 100 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. प्रामुख्याने येवला, पेठ, दिंडोरी, नांदगाव, सुरगाणा या तालुक्यात सर्वाधिक फटका शेतकऱ्यांचे असल्याचं शेतकऱ्यांनी कळवले आहे. अवघ्या 12 तासातच झाल्याने दानादान उडाली आहे. यामध्ये खरीप पिकासह भाजीपाला, कांदा लागवडी पाण्याखाली गेल्या आहे, तर बहुतांश नद्यांना पूर आल्याने अनेक गावात संपर्क तुटला, तर शिवारात देखील पाणीच पाणी आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडाला शिवारामध्ये भयान परिस्थिती असून पिकाचे नुकसान वाढल्याने शेतकरी तणावाखाली आहे. अगोदरच झालेल्या नुकसानीचे पंचनामे अद्याप पूर्ण नसताना हे सगळे नवे संकट शेतकऱ्यांना पूर्णतः अडचणीत आणणारे ठरले आहे. जिल्ह्याभरात सध्या ओल्या दुष्काळाची गंभीर स्थिती आहे. मका, सोयाबीन, कापूस, कांदा याचे मोठे नुकसान, तर भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब उत्पादक अडचणीत आहे. पूर्व भागातील तालुके यात सर्वाधिक प्रभावित झाले आहे. शनिवारी सायंकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर ते रविवारी देखील कोसळत होता. येवला, नांदगाव, चांदवड, निफाड तालुक्यातील सर्वाधिक मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील सर्वच नद्यांना एकच वेळी पूरस्थिती आली आहे. मका, सोयाबीन, कांदा पिकाचे मोठे नुकसान आहे. पावसासह वादळी वाऱ्यामुळे मका पीक आडवे झाले आहे. धन्यवाद. लाईक